नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं किसान राज यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत। जालना बाजार समिती असेल, कारंजा बाजार समिती असेल, अमरावती बाजार समिती असेल, लातूर बाजार समिती असेल, मलकापूर बाजार समिती असेल इत्यादी बाजार समितींमधील तुरीचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे जालना। जालना या ठिकाणी तुरीची आवक 136 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7300 तर सर्वाधिक बाजारभाव 7925 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट। हिंगणघाटमध्ये तुरीची आवक आहे 2263 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6400 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8650 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। आवक आहे 4205 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7300 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7999 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे दुधनी। आवक आहे 867 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8040 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आपण पाहू शकता ती म्हणजे लातूर। लातूर या ठिकाणी तुरीची आवक आहे 2173 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7400 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7999 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे मुरुम। मुरुम या ठिकाणी तुरीची आवक आहे 344 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6950 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8111 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे धर्माबाद। धर्माबाद या ठिकाणी तुरीची आवक आहे 120 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7450 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7680 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे जिंतूर। जिंतूर या ठिकाणी तुरीची आवक आहे 97 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7301 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7700 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।